चला दर्पण न्यूज. रेंदाळ येथील 7/12 उतारांवरील नावनोंदींच्या प्रश्नांवर प्रशासनाची हालचाल. प्रस्तावित आमरण उपोषण स्थगित करण्याचं आवाहन. रेंदाळ येथील गट क्रमांक 1634 व 1662 मधील नागरिकांच्या 7/12 उतार्यावरील नाव नोंदींच्या प्रश्नांवर अखेर महसूल प्रशासनाने हालचाल सुरू केली आहे. या संदर्भात अपर तहसीलदार कार्यालय इचलकरंजी यांनी संबंधित नागरिक प्रतिनिधींना पत्र पाठवून आवश्यक चौकशी व पुढील कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेंदाळ येथील मानेनगर परिसरात गट क्रमांक 1634 व 1662 मध्ये सुमारे 750 कुटुंब वास्तव्यास असून एकूण 425 प्लॉट विकसित झाले आहेत. या सर्व प्लॉट धारकांनी नोंदणीकृत खरेदी दस्तऐवजांद्वारे जागा खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तांत्रिक त्रुटींचं कारण देत महसूल विभागाकडून संबंधित प्लॉट धारकांची 7/12 उतार्यावर नाव नोंद करण्याची प्रक्रिया रखडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर माननीय ग्रामपंचायत सदस्य सुनील कुंभार आणि ॲडव्होकेट संदीप कदम यांनी महसूल प्रशासनाकडे निवेदन सादर केलं होतं. निवेदनात सर्व प्रलंबित नोंदी तात्काळ मंजूर करून स्वतंत्र 7/12 उतार प्लॉट धारकांना देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली होती. तसेच मागण्या मान्य न झाल्यास 17 जून 2026 पासून मानेनगर येथील RK व्यायामशाळा येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला. या निवेदनाची दखल घेत अपर तहसीलदार महेश खिलारी यांनी संबंधितांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे की प्राप्त कागदपत्रांची गुणवत्ता व नोंदींची पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी मंडळ अधिकारी हुपरी व ग्राम महसूल अधिकारी रेंदाळ यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच प्रशासनाने नागरिक प्रतिनिधींना प्रस्तावित आमरण उपोषण स्थगित करण्याचं आवाहन केलं असून प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली आहे. या पत्रामुळे रेंदाळमधील शेकडो प्लॉटधारकांना दिलासा मिळाला असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 7/12 नोंदींचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता महसूल विभागाकडून प्रत्यक्षात कितपत वेगाने कार्यवाही होते याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.